नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन म्हणजेच एस टी महामंडळमध्ये जागा निघणार आहेत याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला जर काही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक अपडेटबद्दल वेळोवेळी अपडेट भेटला जाईल. चला तर मित्रांनो, पुढची माहिती बघूयात. मित्रांनो, एस टी महामंडळमध्ये 17,450 कंत्राटी पदाची भरती होणार आहे लवकरच. ही भरती प्रक्रिया येत्या काही महिन्यामध्येच सुरू करणार आहे शासन. मित्रांनो, तर एस टी महामंडळमध्ये 8,000 नवीन बस येणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्याची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे. त्यामुळे त्यांनी कमीत कमी तुम्हाला 17,000 पदाची जागाची भरती काढलेली आहे. मित्रांनो, 2 ऑक्टोबरपासून ही भरती फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. मित्रांनो बघा, पेमेंट हे 30,000 पासून असणार आहे. वाहकांना 25,000 ते 26,000 पगार दिला जाणार आहे आणि चालकांना 30,000 पेक्षा जास्त पगार मिळू शकते. लिपिक व सहाय्यक अशा पदांना 34,000 ते 35,000 पगार मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, चला तर आपण पुढची माहिती बघूयात. मित्रांनो, अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे. एकूण जागा आहे 17,450 प्लस जागा असणार आहे. भरती प्रकार कंत्राटी आहे. मित्रांनो, निवेदन प्रक्रिया बघा 2 ऑक्टोबर 2025 पासून हे सुरू होणार आहे. अर्ज सुरू बघा 10 ते 12 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. मित्रांनो, आणि बघा, अंतिम तारीख हे लवकरच जाहीर होईल. त्यांनी अजून अंतिम तारीख ठरवलेली नाही आहे. जेव्हा फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्याचं तेव्हा ते सांगण्यात येईल, शेवटची तारीख कधी आहे. परीक्षा हे नंतर कळवण्यात येणार आहे हॉल तिकीट आल्यावर. मित्रांनो, ड्रायव्हरसाठी बघा जागा 6,000 प्लस असणार आहे. कंडक्टरसाठी 5,000 प्लस, असिस्टंट सहाय्यकसाठी 3,000 प्लस आणि क्लार्कसाठी 3,450 जागा असणार आहे. मित्रांनो, आता मेकॅनिकसाठी काही पद्धत दिलेली नाही त्यांनी. मित्रांनो, हे अंदाजित पद्धत आहेत. ह्याच्यापेक्षा जास्ती किंवा ह्याच्यापेक्षा कमी ही जागा निघू शकते. मित्रांनो बघा, चालक आणि वाहनसाठी 10वी उत्तीर्ण असलं पाहिजे शैक्षणिक पात्रता, आणि लिपिकसाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण व तसेच टॅली टायपिंगसुद्धा तुमचं झालेलं असलं पाहिजे. मेकॅनिक आणि तांत्रिक पदासाठी बघा ITI किंवा त्या संबंधित तुमचं डिप्लोमा झालेलं असलं पाहिजे. इंजिनिअरिंग पदे डिप्लोमा हे पूर्ण असलं पाहिजे आणि वरती तुमचं पदवीसुद्धा झालेलं पाहिजे. MTech वगैरे BTech वगैरे तेही तुमचं झालेलं पाहिजे. मित्रांनो,